दशक 11वा समास 9वा उपदेश. श्रीराम. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे श्रीराम. म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले, जेथ जेथे अंतर पडिले, तेथे हरिस्मरण करावे श्रीराम. तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा, 24 नामी स्मरावे श्रीराम. 24 नामी सहस्त्रनामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी, विवेके ओळखावा श्रीराम. ब्राह्मण स्नानसंध्या करून आला, मग तो देवार्चनास बैसला, येथा सांगतो पूजिला, प्रतिमा देवो श्रीराम. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा, कैसा आहे श्रीराम. ऐसे ओळखिले पाहिजे, ओळखोन भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारिजे, ओळखिल्या उपरी श्रीराम. तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहोन विचार, तरीच पाविजे पार, भ्रमसागराचा श्रीराम. पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा, येऊन गेले श्रीराम. परी ते निजरूपे असती, ते निजरूप ते जगज्योती, सत्वगुण तयेस म्हणती, जाणती कळा श्रीराम. तये कळेचे पोटी, देव असती कोट्यानुकोटी, या अनुभवाच्या गोष्टी, प्रत्यय पहाव्या श्रीराम. देहपुरामध्ये ईश, म्हणून तया नाव पुरुष, जगामध्ये जगदीश, तैसा ओळखावा श्रीराम. जाणीव रूपे जगदांतरे, प्रस्तुत वर्तती शरीरे, अंतःकरण विष्णू येणे प्रकारे, ओळखावा श्रीराम. तो विष्णू आहे जगदांतरी, तोच आपुले अंतरी, करता भोगता चतुरी, अंतरात्मा ओळखावा श्रीराम. ऐके देखे हुंगे चाखे, जाणो न विचारे ओळखे, कित्येक आपुले पारिखे, जाणत आहे श्रीराम. येकची जगाचा जिव्हाळा, परी देह लोभाचा आडताळा, देह संबंधे वेगळा, अभिमान धरी श्रीराम. उपजे वाढे मरे मारी, जैसा उचलती लहरीवरी लहरी, चंचळ सागरी भरोवरी, त्रैलोक्य होत जाते श्रीराम. त्रैलोका वर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक, पहाना कैसा श्रीराम. ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वांमध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला, महावाक्याचा श्रीराम. आधी देखिला देहधारी, मग पहावे जगदांतरी, तयाचे निया उपरी, परब्रह्म पावे श्रीराम. परब्रह्माचा विचार, होता निवडे सारासार, चंचळ जाईल हा निर्धार, चुके नाकी श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान, होता आहे श्रीराम. अष्टदेह थानमान, जाणो न जालिया निरशन, पुढे उरे निरंजन, विमळ ब्रह्म श्रीराम. विचारेची अन्य झाला, पाहणारा विण प्रत्यय आला, तेही वृत्ती निवृत्तीला, बरे पहा श्रीराम. येथे राहिला वाच्यांश, पाहो न सांडिला लक्षांश, लक्षांशा सरिसा वृत्तिलेश, तोही गेला श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेशनाम समास 9वा समाप्त. दशक 11वा समास 9वा उपदेश. श्रीराम. प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हे करावेच लागते, म्हणून कर्म जे करायचे ते व्यवस्थितपणे केले पाहिजे. त्यात काही न्यूनता राहिली तर दोष लागतो. म्हणून एखादे कर्म आरंभले असता ते काही प्रमाणात यथासांग घडले, पण काही ठिकाणी त्यात चूक झाली तर तेथे हरिस्मरण करावे. पण ज्याचे स्मरण करावयाचे तो हरी आहे तरी कसा, याचाही विचार करणे आवश्यक आहे. संध्या करण्यापूर्वी त्या जगदीशाची 24 नामे घेऊन त्याचे स्मरण करावे. ज्याची ती 24 नामे आहेत एवढेच नव्हे तर सहस्त्र नामेच काय, पण अनंत नामे आहेत, तो वास्तविक नामरूपातीत आहे, हे आपण विवेकाने आपल्या अंतर्यामी ओळखावे. ब्राह्मण स्नानसंध्या करून येतो आणि नंतर देवतार्चनास बसतो. त्यावेळी देव म्हणून तो यथासांग प्रतिमेचे पूजन करतो. नाना देवांच्या नाना प्रतिमा असतात. लोक प्रेमाने त्या प्रतिमांची पूजाही करतात. पण ज्याच्या प्रतिमेची आपण पूजा करतो तो परमात्मा आहे तरी कसा, हे जाणून घेतले पाहिजे. या प्रकारे त्या परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून मग त्याचे भजन पूजन केले पाहिजे. जसे मालक कोण आहे हे ओळखल्यानंतर त्यास आपण नमस्कार करतो, त्याप्रमाणे विचार करून परमात्मा परमेश्वर कसा आहे हे जाणून घेतले तरच या भ्रमरूपी भवसागराच्या पार जाता येते. प्रतिमांची पूजा केली तरी ती अंतरात्म्यास पावते. भगवंताचे अवतार किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्य करून परत निजधामास जातात.
पण ते निजरूपाने असतातच आणि ते निजरूप म्हणजेच जगज्योती होय. शुद्ध सत्वगुण किंवा जाणती कळा असेही तिला म्हणतात. त्या जाणत्या कळेच्या म्हणजे जगत ज्योतीच्या पोटीच कोट्यानुकोटी देव असतात. या गोष्टीचा जाणत्या लोकांनी अनुभव घेऊन पाहावा. या देहरूपी पुरामध्ये जो ईश असतो त्याला त्याच्या संबंधानेच पुरुष असे म्हणतात. तो जगाच्या संदर्भात जगदीश म्हणून ओळखला जातो. जगातील सर्व प्राण्यांच्या शरीरात जाणीव रूपाने राहून जो त्या शरीरांना कार्यप्रवण करतो तोच अंतःकरण रूपी विष्णू होय. या प्रकारे त्यास जाणून घ्यावे. जो विष्णू या प्रकारे सर्व जगातील प्राण्यांच्या अंतर्यामी असतो तोच आपल्या अंतरात असतो आणि तोच कर्ता भोक्ता असणारा अंतरात्मा होय हे चतुर पुरुषांनी जाणून घ्यावे. तोच इंद्रियांच्याद्वारे ऐकतो, पाहतो, हुमतो, चाखतो, सर्व जाणून विचाराने पदार्थ ओळखतो, तसेच विचाराने आपला कोण परका कोण हेही जाणतो. सर्व जगाची जीवनकला म्हणजेच अंतरात्मा एकच असून देहलोभाच्या अडथळ्यामुळे देहाच्या संबंधाने आपण इतराहून वेगळे आहोत असा अभिमान तो धरतो. सागरात जशा एकामागोमाग एक लाटा येतच राहतात त्याप्रमाणे तो अंतरात्मा निरनिराळे देह धारण करतो. त्यांची वाढ होते, ते देह मरतात, इतरास मारतात. अशा प्रकारे त्या चंचळात अंतरात्मारूपी सागरातील लाटांच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती, स्थिती व लय होतच राहतात. संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्मा चालवितो, म्हणूनच त्याला त्रैलोक्य नायक असे म्हणतात. विवेकाने ह्याचा अनुभव तरी घेऊन पाहावा. असा हा अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तो तत्वामध्येच अंतर्भूत होतो, म्हणून पुढेही महावाक्याचा विचार निरंतर करीतच राहिले पाहिजे. आधी देहधारी जो अंतरात्मा त्याचा शोध घ्यावा, नंतर जगदांतरी त्याचा शोध घेता घेता अचानक परब्रह्माची प्राप्ती होते. सारासार विचाराने परब्रह्मासंबंधी विचार करू लागल्यावर तेथे चंचल राहणार नाही हे निर्धारपूर्वक जाणून घ्यावे. जे चंचल आहे त्यालाच उत्पत्ती, स्थिती व संहार हे विकार असतात. त्याहून निरंजन परमात्मा हा वेगळा असतो हे जाणणे ह्याला विज्ञान म्हणतात. पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार मिळून सर्व अष्टदेहांचा जेव्हा निराश होतो तेव्हा केवळ निरंजन विमल ब्रह्म तेवढेच उरते. विचाराने ऐक्य अनुभवावे. हा अनुभव घेणारा निराळा कोणी नाही असा निश्चय झाला तरी ही पण अतिसूक्ष्म अशी वृत्तीच होय, हिचाही लय झाला पाहिजे. येथे वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मावळतो, अनुभवून लक्षांशही मागे पडतो आणि लक्षांशा बरोबर त्या अतिसूक्ष्म वृत्तीचाही लय होतो, अर्थात परब्रह्माशी ऐक्य होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेशनाम समास 9 समाप्त.